हाय हॅलो, मी श्रद्धा. आम्ही आहोत जयपूर राजस्थानमध्ये आणि आम्ही रात्री मस्तपैकी आराम वगैरे झोप काढून निघालो होतो जयपूर राजस्थान एक्सप्लोअर करायला. आणि आमचं एक इम्पॉर्टंट काम होतं, सो आधी ते करायचं होतं आम्हाला आणि त्यानंतर जर वेळ मिळाला तर जयपूर फिरायचं होतं. बट तसं झालं नाही. आमचं काम व्हायलाच आम्हाला खूप जास्त लेट झालं, सो जयपूर जास्त काही फिरता आलं नाही. पण जे पण आम्हाला गाडीमधनं पाहता आलं तेवढं गोष्टी आम्ही कॅप्चर केल्या आणि त्याच मी तुम्हाला दाखवते आहे. आणि खरंच जयपूर जेवढं छान दिसतंय तेवढंच आहेत. इथली लोकं पण खरंच खूप छान आहेत, खूप रिस्पेक्टफुली ते बोलतात. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आणि इथला ॲटमॉस्फिअर एवढा छान होता आणि तेवढं छान तिथलं फूड पण होतं आणि एकदम राजांच्या घरी आल्यासारखं फील होत होतं. कारण खरंच खरंच मला पर्सनली खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला बघून तर तुम्हालाही कळत असेल किती किती छान असेल. त्यानंतर आम्ही मस्तपैकी थाळी ऑर्डर केलेली आणि ही एंडलेस थाळी पण तेवढी छान होती. एकदम डिलिशियस फूड होतं त्यांचं आणि खरंच एक्सलेंट सर्विस दिली त्यांनी आणि अँड हॅव अ फॅन्टॅस्टिक मील एव्हर. आय विल नेवर हॅड अ बेटर थाली देन दिस. आणि खरंच मला सर्विस पण खूप जास्त आवडली. आय एम रिअली ग्रेटफुल की मला एवढं छान जेवण मिळालं खायला. इट्स अ वंडरफुल व्ह्यू आणि मी खरंच एक्सप्लेन नाही करू शकत आहे, कारण मी एवढं भारावून गेले होते तिथं गेल्यानंतर. आणि ती थाळी पण तुम्ही बघू शकता. 3 ते 4 प्रकाराच्या रोट्या होत्या त्याच्यामध्ये आणि परफेक्ट सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत्या. आणि मस्तपैकी आम्ही जेवण एन्जॉय केलं. आम्ही फोटोज व्हिडिओ पण खूप जास्त काढले तिथं बसून आणि खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही रेडी होऊन परत आम्ही जाणार होतो आमचं जे काम आहे ते करण्यासाठी. तिथं गेलो आणि आम्हाला रात्रच झाली होती. हे एक महल बघायचं होतं, बट ते पण बघणं झालं नाही कारण 8 वाजता डॉट तिथं सगळं काही बंद होतं. सो ते पण बघणं झालं नाही. ते बाहेरून बघितलं आणि असंच होतं माझा जयपूर राजस्थानमधला दिवस. बाय बाय.